हां केलं केलं मित्रांनो, हा आमच्या परसबागेतील केसर आंबा आहे आणि आज याचं आम्ही हार्वेस्टिंग करणार आहोत. तर आपण बघूया की आंब्याचं हार्वेस्टिंग केव्हा केलं जातं किंवा कशा प्रकारचा आंबा तयार झाल्यानंतर हार्वेस्टिंग करावं लागते. कारण आंब्यामध्ये काही जे बदल होतात ते बदल झाल्यानंतर आपण त्याला हार्वेस्टिंग करतो. तुम्ही बघू शकता याच्यावर एक प्रकारचा पावडर सारखा भाग आलेला आहे आणि याच्यावर छोटे छोटे स्पॉट तयार झालेले आहेत. याचा कलर पण बदललेला आहे आणि देठाजवळ इथं हा खोलगट भाग तयार झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ या झाडावरचे जे आंबे आहेत ते हार्वेस्टिंग करायला रेडी आहेत. आणि तुम्ही बघू शकता की जवळपास अर्धा किलोच्या प्लस हा एक आंबा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं टेक्निक वापरलं हे आपण नंतर सविस्तर समोर सांगणार आहोत. आणि हार्वेस्टिंग करताना कधी आंबा इथून नाही करायचा आहे, इथून कट करायचा आहे. याच्यामुळे काय होतं की याच्या जे देठापासून निघणारा जो चीक आहे तो चीक खाली उतरणार नाही आणि आंबा खराब होणार नाही. तर अशा प्रकारे आज आपण या झाडावरचे सगळे आंबे हार्वेस्ट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आपण काय केलेलं आहे की या ज्या झाडाची हाईट आहे ही हाईट कमी ठेवलेली आहे. हाईट कमी ठेवायचं कारण म्हणजे की याच्यामध्ये आतापर्यंत दोन मोठी गारपीट कुठल्याही प्रकारचा डाग लागलेला नाही आणि ते सुरक्षित आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण या झाडाची हाईट कमी ठेवलेली आहे आणि सगळे जे आंबे आहेत ते झाडाच्या खालच्या बाजूला आहेत. त्याच्यामुळे कितीही मोठी हवा आली तरी या आंब्याला काही फरक पडत नाही आणि कितीही मोठी गारपीट झाली तरी हा आंबा खराब होत नाही. त्याच्यानंतर परसबागेमधली महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या याचा माकडा झालं तर त्याच्यावर माकडे येतात आणि माकडे याला त्रास देतात. परंतु झाडाची हाईट कमी ठेवल्यामुळे काय फरक पडतो की या झाडावर माकडे येत नाहीत. कारण हे आंबे खायसाठी माकडं आले की आजूबाजूला जे डॉग्स असतात ते डॉग्स त्यांच्यावर भुंकतात, त्याच्यामुळे ते इथं येऊ शकत नाहीत. तर अशा प्रकारे शेतातील आंबा लागवड आणि परसबागेतील आंबा लागवड याच्यामध्ये बराच फरक आहे. कारण की शेतामध्ये आपण जे आंबा लागवड करतो किंवा शेतामध्ये कुठलंही आज जे आपण उत्पादन घेतो त्याच्यामध्ये आपला मेन उद्देश असते की अर्निंग. आणि परसबागेमध्ये जे आपण लागवड करतो आंबा किंवा भाजीपाला त्याच्या मागचा आपला मेन उद्देश असते आपल्या शरीराला उत्तम दर्जाचं अन्न मिळावं, विषमुक्त अन्न मिळावं आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक पदार्थ टाकत नाही, रासायनिक स्प्रे करत नाही किंवा रासायनिक खाद पण त्याच्यामध्ये टाकत नाही. बघा हा अक्षराने आंबा हार्वेस्ट केलेला आहे. तर बघा इथं याचं हे डेट कायम ठेवलेलं आहे आणि याची साईज बघा किती मोठी आहे. अर्धा किलो प्लस एक आंबा तयार केलेला आहे आपण. कारण की आपल्याला या झाडाला कमी आंबे घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळावं म्हणून आपण याचं बॅगिंग करतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण याला दरवर्षी प्रूनिंग करून याची जी हाईट आहे ही हाईट आपण कमी ठेवतो की ज्याच्यामुळे काय होतंय की वारं वादळ किंवा जे पक्षी असतात जे प्राणी असतात ते आपल्या झाडाला त्रास देऊ शकत नाही. तर याच्यामध्ये आता हे हार्वेस्टिंग झाल्यानंतर कशा प्रकारे हे करायचं, प्रूनिंग करायचं आहे त्याची पण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक आंबा अर्धा किलोच्या प्लस आहे आणि बघा पाळ पण लागलेला आहे. हे बघा हा पाळ लागलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण हे पूर्ण हार्वेस्ट करणार आहोत.